Hi. In our earlier lecture, we have discussed the chemical properties of metals. आणि मग त्याच्यासोबत आपण ट्राय दिस पण पाहिला होता की बरेचसे मेटलचे सॅम्पल घेऊन त्याला स्पॅच्युलामध्ये किंवा मग टॉन्ग्समध्ये धरून आपण त्याला हीट केलं होतं आणि पाहिल्या होत्या सगळ्या. तर आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे इट इज रिएक्शन्स ऑफ मेटल्स. आता मेटलच्या रिएक्शन्स कशा कशा सोबत होतात ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर सर्वात पहिली आहे रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. फर्स्ट वन इज रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. अनदर इज रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ वॉटर. रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ वॉटर. देन थर्ड वन इज तिथे काही काही बुकात रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन लिहिलेलं आहे. तिथे ऑक्सिजन पाहिजे नाही कारण ऑक्सिजनची तर एक नंबरवर चाललेली आहे. तिथे ऍसिड्स पाहिजे. सो द थर्ड नंबर इज दॅट इज सी. रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऍसिड्स पाहिजे. आणि चौथी रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ऍसिड. फिफ्थ वन रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स. एक मेटल घ्यायचं आणि दुसऱ्या मेटलचा सॉल्ट घ्यायचा आणि त्यांची रिएक्शन्स पाहायची आहे. आणि लास्ट वन रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ द नॉन मेटल्स. सो देयर आर 6 types or 6 examples we are discussing. That is reactions of metals with oxygen, then reactions of metals with water, then reactions of metals with acids, reactions of metals with nitric acid. त्याला सेपरेट घेतलेलं आहे. ऍसिड च्या व्यतिरिक्त ही नायट्रिक ऍसिड ची सेपरेट रिएक्शन घेतलेली आहे. then reactions of metals with salts of the other metals, म्हणजे दुसऱ्या मेटलचा सॉल्ट. अँड रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स. सो दॅट व्हॉट वी हॅव टू डिस्कस नाउ. इट इज रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. आता ऑक्सिजन सोबत मेटल्स कंबाइन्स विथ ऑक्सिजन ऑन हीटिंग इन एअर. कोणत्याही सबस्टन्सला आपण हीट केलं किंवा बर्न केलं, कंबशन केलं तर एअर मधला ऑक्सिजन त्याच्यासोबत कंबाईन होते. The same case with the metals. So metals combines with oxygen on heating in air, and आता oxygen combine झाला metal सोबत तर metal oxides are formed. So metal oxides are formed. Sodium and potassium are very reactive metals. सर्वात जास्त रिएक्टिव्ह जर असेल तर सोडियम आणि त्याच्यानंतरचा पोटॅशियम. So sodium and potassium are very reactive metals. Sodium metal combines with oxygen. Sodium metal combines with oxygen in the air even at room temperature and forms a sodium oxide. सोडियम एवढा रिएक्टिव्ह आहे की रूम टेम्परेचरवर सुद्धा विदाउट हिटिंग तो ऑक्सिजन सोबत कंबाईन होते. म्हणजे इट रेडीली कॅचेस द फायर. एवढा फास्ट रिएक्टिव्ह आहे की लगेचच्या लगेच त्याला आग लागते. readily catches the fire, and that's why it is kept under the kerosene or it is kept in a kerosene. म्हणून याला केरोसिन मध्ये ठेवल्या जाते कारण हायली रिएक्टिव्ह आहे. आणि लगेचच्या लगेच जर त्याला आग लागत असेल तर काय होईल, लॅबोरेटरीमध्ये हँडलिंग करताना मोठे ऍक्सिडेंट होऊ शकेल किंवा त्यापासनं बऱ्याच जणांना इजा सुद्धा होऊ शकेल. म्हणून इट मस्ट बी केप्ट इन अ केरोसिन. आणि हे जीके साठी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. सोडियमला कुठं प्रिझर्व करतात, कुठं ठेवतात म्हटलं तर इट इज इन अ केरोसिन. ओके. सो सोडियम मेटल कंबाइन्स विथ इट इज ऑक्सिजन. सो इट इज 4 and 8 and it is solid, no doubt. O2 that is gaseous. That gives it is 2 Na2O. That is 2 and H2O. It is a solid. It is a solid. So it is sodium oxide. माहितच आहे. This is sodium. This is oxygen. You have to write all their chemicals names or a common name. त्याचे कॉमन नेम पण खाली लिहायच्या. नंतर त्यांच्या स्टेट पण लिहायच्या. whether it is solid, liquid or gas. Everything must be mentioned in order to get all marks.
म्हणजे जे काही त्या क्वेश्चनला दिलेले डेसिग्नेटेड मार्क आहे ते जर मिळवायचे असेल तर वी मस्ट मेन्शन ऑल द कंडिशन्स वेदर इट इज सॉलिड लिक्विड गॅस त्याचं नाव लिहायचं खाली आणि हे सगळं जर लिहिलं तर जो पेपर चेक करणार असेल त्याला पूर्ण मार्क द्यावे लागेल. ओके, सो sodium combines with oxygen that gives sodium oxide. So that is oxides of metal is formed when the oxygen is combined. On exposure to air, a sodium readily catches the fire. जेव्हा सोडियम जर एअरला एक्सपोज करून ठेवला खुला ठेवला तर इट रेडिली कॅचेस द फायर लगेच लगेच आग लागेल. Therefore, to prevent the accident in the laboratory or elsewhere, laboratory मध्ये accident avoid करण्यासाठी किंवा कुठेही elsewhere, it is kept in kerosene. It is kept in kerosene. Oxides of some metals are soluble in water and they react with water to form the alkali. आता जे ऑक्साइड्स असतात जसा हा सोडियमचा ऑक्साइड्स आहे ऑक्साइड्स ऑफ सम मेटल्स आर सोल्युबल इन वॉटर पाण्यामध्ये विरघळणारे असतात सोल्युबल इन वॉटर आणि मग त्यांची वॉटर सोबत रिएक्शन होईल अँड दे रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म द अल्कली. आणि अल्कली सगळ्यांना माहिती आहे की अल्कली आर द बेसेस which are soluble in water. अल्कली हा बेसेस असतात. बेस म्हणजे काय तर ज्यामध्ये OH घटक असतो पण the bases which dissolves in water are called as alkali. आपण पाहिलेलं आहे मागच्या वर्षी बऱ्यापैकी सगळ्यांची छान मजा पण घेतलेली आहे म्हणून मग लक्षात ठेवा all the bases are alkalis na? No. All the alkalis are the bases, but all the bases are not the alkalis. All the alkalis are the bases कारण अल्कली हा बेसेस आहे पण ज्या बेस पाण्यात विरघळतात त्यांना आपण अल्कली म्हणतो म्हणून all the alkalis are the bases but all the bases are not the alkalis. The reason काय प्रत्येक बेस पाण्यात विरघळणार नाही मग जी विरघळत नाही तर ती अल्कली होणार नाही. Then oxides of some metals are soluble in water. They react with water to form the alkali. Nowadays it is Na2O. This is the oxide of sodium. That is sodium oxide. So it is combines with water. It is liquid. It is a solid. That gives it is 2NaOH. 2NaOH. It is aqueous पाण्यातलं सोल्युशन असेल. As there is OH, it is base. As it is soluble in water, that's why it is alkali. So it is sodium hydroxide. It is sodium hydroxide. Okay, so it is alkali. As it is soluble in water. Okay, म्हणजे जे काही पहिले मेटल घेतला मेटल ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल जर त्याला हीट केलं तर सोडियम असाच रिएक्ट होईल पण बाकीच्यांना हीट करावं लागेल तर त्यांचा ऑक्साइड्स तयार होईल. काही काही मेटलचे ऑक्साइड्स सोल्युबल असतात पाण्यात आणि जेव्हा जे जे सोल्युबल असतात पाण्यात त्यांची पाण्यासोबत रिएक्शन होते आणि त्याच्यापासून अल्कली तयार होते. आणि अल्कली म्हणजे काय द बेसेस व्हिच आर सोल्युबल इन वॉटर. आणि म्हणून आपल्याला इथं NaOH मिळालेला आहे सोडियम हायड्रॉक्साइड. ओके देन वी नो दॅट magnesium oxide is formed on burning a magnesium ribbon in the air. During Diwali we are burning the magnesium ribbon. So that magnesium combines with the oxygen in the air to form the magnesium oxides. आणि सगळ्यांनी जाळलेल्या मॅग्नेशियमच्या रिबन तर ते रिबन राहते अशी आणि त्याला जाळतो आपण आणि मग व्हाईट रेसिड्यू सुद्धा शिल्लक राहते. इट बर्निंग विथ अ व्हाईट फ्लेम आणि मग तो जळते तेव्हा व्हाईट फ्लेमने जळते. ओके हा
we know that magnesium oxide is formed on burning magnesium ribbon in the air. So it is 2 Mg, okay, plus O2. It is solid, it is gaseous. That gives, it is 2MgO. That is magnesium oxide. 2Mg solid plus O2 gaseous. So 2MgO. It is also a solid. Okay, again, this is the magnesium oxide. It is the oxides of the magnesium. That is, it is metal magnesium. So metal oxides. Okay, these metal oxides dissolves in water. So it is MgO plus H2O. So it is solid. It is liquid. That gives MgOH by 2. It is MgOH by 2. So magnesium oxides reacts with water. Magnesium oxides reacts with water to form an alkali. आणि त्या अल्कलीचं नाव आहे, इट इज मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. इट इज मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. सो यू हॅव टू रिमेंबर दिस. म्हणजे पहिले मेटल ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल आणि मग मेटलचा ऑक्साइड्स तयार होईल. काही काही मेटलचे ऑक्साइड्स पाण्यात डिझॉल्व्ह होतात आणि त्यापासून अल्कली तयार होते. आणि हे आपण जे दोन्ही उदाहरणं घेतलेले आहे, सोडियमचं असो की मॅग्नेशियमचं असो, याचे ऑक्साइड्स पाण्यात सोल्युबल असतात आणि अल्कली मिळते. सोडियमच्या ऑक्साइड पासून सोडियम हायड्रॉक्साइड मिळते आणि मॅग्नेशियमच्या ऑक्साइड पासून मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड मिळते. तर ही झाली आपली रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन, आणि हे बरोबर लक्षात ठेवायचं आहे. या रिएक्शन्स चे वेगवेगळे नाव आहे. म्हणजे कंपाऊंड दिलेला असेल, कंपाऊंडचं कॉमन नेम सांगितले जाते, त्याचा केमिकल फॉर्म्युला सांगितले जाते. याच्या जर एका बाजूला जर अशा एका पेपरवर नोट्स घेतल्या तर काय होऊन जाईल, साइड बाय साइड त्यांचे नाव पण माहीत राहील, केमिकल फॉर्म्युले माहीत राहील, आणि मग हे आपल्याला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल. तर मेहनत घ्यावी लागेल, अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट. Now, reactions of metals with water. आता मेटलचे रिएक्शन्स वॉटर सोबत पाहू. की सर्वात पहिली आपण पाहिली ऑक्सिजन सोबत मेटलचा ऑक्साइड्स तयार होते आणि तो काही मेटलचा ऑक्साइड्स पाण्यात सोल्युबल सुद्धा असते. Now it is reactions of metals with water. Okay, it is apparatus is beaker. Apparatus is beaker. Then chemical samples of various metals. वेगवेगळ्या मेटल्सचे सॅम्पल्स घ्यायचे आणि आपण बीकर्स घेतलेले आहेत. ओके, पण इम्पॉर्टंट नोट, सोडियम मेटल शुड नॉट बी टेकन, कारण त्याची पाण्यासोबत सुद्धा फास्ट रिएक्शन होते, म्हणून मग याला घ्यायचं नाही आणि पाणी घ्यायचं. ओके, म्हणजे सॅम्पल घ्यायचे मेटल्सचे फक्त सोडियम सोडून आणि पाणी घ्यायचं बीकर्स तर घेतलेली आहे. ओके, ड्रॉप अ पीस ऑफ ईच ऑफ द मेटल इन अ सेपरेट बीकर स्पिल्स विथ कोल्ड वॉटर. आणि मग जे प्रत्येक बीकर्स आहे त्याच्यामध्ये कोल्ड वॉटर भरायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळा जो मेटल्स आहे त्याचे एक एक सॅम्पल टाकत जायचे, कारण आपल्या जो वेगवेगळे मेटल्स आहे. ओके, प्रत्येक बीकर मध्ये थंड पाणी आणि मग एकेका बीकर मध्ये वेगवेगळे मेटल्स, कारण आपल्याला कशासोबत रिएक्शन पाहिजे आहे, पाण्यासोबत. ओके, सो ड्रॉप अ पीस ऑफ ईच ऑफ द मेटल इन अ सेपरेट बीकर्स that is filled with cold water. Okay, मग which metals reacts with water? Which metal reacts with water? तर आता पहा, सोडियम आपण घेतलाच नाही. ओके, रिॲक्ट्स विथ कोल्ड वॉटर मध्ये रिॲक्ट्स विथ द कोल्ड वॉटर सोबत पोटॅशियम जो आहे, पोटॅशियम सिम्बॉल इज के, इट रिॲक्ट्स विगरसली, जोमाने रिॲक्ट होईल. कोण? पोटॅशियम. ओके, इट रिॲक्ट्स विगरसली विथ द कोल्ड वॉटर. ओके, कॅल्शियम
रिॲक्ट्स विथ कोल्ड वॉटर स्लोली. कॅल्शियम जो आहे तो कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होईल, पण कसा स्लोली, म्हणजे ती रिॲक्शन स्लो असेल. पण पोटॅशियम सोबतची काय असेल तर फास्ट असेल. आणि म्हणून कोल्ड वॉटर सोबत काय होईल तर पोटॅशियम व्हिगरसली रिॲक्ट होईल आणि कॅल्शियम स्लोली रिॲक्ट होईल. हाच कॅल्शियम जर आपण हॉट वॉटर घेतलं तर ती रिॲक्शन फास्ट होईल. कॅल्शियम सोबत हॉट वॉटर जर घेतलं तर ती रिॲक्शन फास्ट होईल. आता हे दोनच आहे आपल्याजवळ, राहिले म्हणतो आहे, तर हेच फक्त पाण्यासोबत रिॲक्ट होईल. ओके, फक्त फरक असेल पोटॅशियम जोमाने रिॲक्ट होईल, वेगाने रिॲक्ट होईल आणि कॅल्शियम स्लोली रिॲक्ट होईल. मग हॉट वॉटर सोबत रिॲक्ट होणारे मॅग्नेशियम मेटलची जर रिॲक्शन पाहिजे असेल तर वी मस्ट टेक द हॉट वॉटर. आपण तिथे फक्त काय केलेलं आहे, विच मेटल्स रिॲक्ट्स विथ वॉटर असं विचारलेलं आहे की काही स्पष्ट प्रश्न नाही आहे. पण आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण कोल्ड वॉटरच घेतलं होतं. तरी पण आपण सगळे पॅरामीटर चेक करून टाकू कशाला बांधूचं, म्हणजे मग आपल्या डोक्यात फिट बसून जाते. सो मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ द हॉट वॉटर. आता मॅग्नेशियमचा जर प्रश्न आला कधी तर लक्षात ठेवायचं कशासोबत रिॲक्ट होईल, हॉट वॉटर सोबत. कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होणार नाही. ओके, दॅन आता काही काही जे मेटल्स आहेत तर स्टीम सोबत रिॲक्ट होतात. स्टीम, वॉटर वेपर्स, पाण्याच्या वाफा. ओके, वॉटर वेपर्स तयार होतात, त्या स्टीम सोबत रिॲक्ट होणारे मेटल्स आहेत. देअर नेम्स आर, इट इज ॲल्युमिनियम, आयरन, झिंक. म्हणजे दीज रिॲक्ट्स विथ द स्टीम, म्हणजे यांना थंड पाणी पण चालत नाही, गरम पाणी पण चालत नाही, तर यांना काय पाहिजे, वॉटरच्या वेपर्स पाहिजे, स्टीम पाहिजे. तर स्टीम सोबत रिॲक्ट होणारे ॲल्युमिनियम, झिंक, आयरन. ॲल्युमिनियम, झिंक, आयरन लक्षात ठेवा, म्हणजे स्टीम सोबत रिॲक्ट होणारे 3 मेटल. इट इज ॲल्युमिनियम, आयरन, झिंक. ओके, दॅन आता डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर, हॉट वॉटर अँड स्टीम. तिन्ही सोबत रिॲक्ट न होणारे मेटल पण आहे. कशासोबत, कोल्ड वॉटर, हॉट वॉटर आणि स्टीम यांचा याच्यावर काही परिणाम होणार नाही, म्हणजेच ते रिॲक्ट होणार नाही असे मेटल. द डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर, हॉट वॉटर ऑर स्टीम. इट इज कॉपर, सिल्वर, गोल्ड. कॉपर, सिल्वर, गोल्ड हे कशासोबतही रिॲक्ट होणार नाही. म्हणजे ते थंड पाणी असो, गरम पाणी असो की वाफ असो, स्टीम असो, कोण दॅट इज कॉपर, सिल्वर आणि गोल्ड. हो, नाही तर मग सिल्वर आणि गोल्ड पाण्यासोबत रिॲक्ट होत असते तर आपण कधीच त्याचे ऑर्नामेंट्स घातले नसते सिल्वर आणि गोल्डचे. सर्व सर्व पाण्यासोबत रिॲक्शन झाली असती आणि मग हे सगळे आपले त्याची झीज झाली असती आणि वेगवेगळे हायड्रॉक्साईड काय तयार व्हायचे ते झाले असते. ओके, तर म्हणून लक्षात ठेवायचं तर पोटॅशियम कोल्ड वॉटर सोबत व्हिगरसली रिॲक्ट होईल, कॅल्शियम स्लोली रिॲक्ट होईल कोल्ड वॉटर सोबत. कॅल्शियमच्या वेळेला जर कोल्ड वॉटरच्या जागी जर हॉट वॉटर घेतलं तर तो वेगानं रिॲक्ट होईल. म्हणजे कॅल्शियम दोन्हीसाठी आहे. कोल्ड वॉटर सोबत स्लोली होईल, हॉट वॉटर सोबत स्पीडीली होईल, फास्ट होईल. ओके, मॅग्नेशियम हॉट वॉटर सोबतच रिॲक्ट होईल. मॅग्नेशियम कोणासोबत होईल, हॉट वॉटर सोबत. ॲल्युमिनियम, आयरन, झिंक हे कोणासोबत रिॲक्ट होईल, तर स्टीम सोबत, वॉटर वेपर सोबत. इट इज ॲल्युमिनियम, आयरन, झिंक. आणि जे हॉट वॉटर, कोल्ड वॉटर आणि स्टीम यांच्यासोबत रिॲक्टच होत नाही अशी जे मेटल्स आहेत देअर नेम्स आर कॉपर, सिल्वर, गोल्ड. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. आणि मग दुसरा, विच मेटल फ्लोट्स ऑन वॉटर. तर विच मेटल फ्लोट्स ऑन वॉटर, तर याचं उत्तर जे आहे ते कॅल्शियम. इट इज कॅल्शियम. विच मेटल रिॲक्ट्स विथ वॉटर, तर आपण पाहिले ते विच मेटल फ्लोट्स ऑन वॉटर अँड व्हाय.
calcium floats on water because the bubbles of hydrogen gas produced stick to the surface of calcium. आणि मग जेव्हा कॅल्शियम पाण्यासोबत रिएक्ट होते तर त्या प्रोसेसमध्ये हायड्रोजन गॅस प्रोड्यूस होते. त्या प्रोसेसमध्ये हायड्रोजन गॅस प्रोड्यूस होते. तो हायड्रोजन गॅस जो मेटल आहे त्या मेटलच्या सरफेसला जाऊन स्टिक होतो, चिकटतो. तिथे जाऊन स्टिक होतो आणि स्टिक झाल्यामुळे कॅल्शियम मेटल काय होते तर फ्लोट होते कशात वॉटर. सो calcium floats on water because the bubbles of hydrogen, ते पण bubbles त्याच्या बुडबुडे bubbles of hydrogen that is produced आणि hydrogen gas आहे. The bubbles of hydrogen gas produce that floats on water आणि म्हणून the bubbles of hydrogen gas produce stick to the surface of the calcium metals. These bubbles of hydrogen gas stick to the surface of the calcium and that's why the calcium metal floats on a water. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं मेटलचं नाव कॅल्शियम आणि तो फ्लोट होईल. फ्लोट म्हणजे माहित आहे तरंगेल. ओके. देन prepare a table with respect to the above procedure and note your observation in it. तर आपण बोलताना सांगून दिलेले आहेत तरी पण आपण त्याला टेबलच्या स्वरूपात सांगतो ते तुम्ही मेन्शन करा. एक रकाना करायचा मेटल्सचा म्हणजे पहिला सिरियल नंबरचा असेल छोटा मग मेटल्स वाला. थर्ड इज इट इज रिएक्शन विथ वॉटर. रिएक्शन विथ वॉटर आणि आता सिरियली 1 by 1 लिहायचा. एक नंबर सिरियल नंबर मध्ये पोटॅशियम लिहायचा. पोटॅशियम. ओके. त्याच्या पुढे एरो करायचा रिएक्शन मेटल्स रिएक्शन विथ वॉटर मध्ये. ओके. मेटल्सच्या मध्ये पोटॅशियम लिहिलं. पोटॅशियमच्या पुढे एरो आणि आता रिएक्शन विथ वॉटरच्या खाली त्या कॉलम मध्ये लिहायचं रिएक्ट्स विथ कोल्ड वॉटर. रिएक्ट्स विथ कोल्ड वॉटर vigorously. Reacts with cold water vigorously. vigorously vigorously. Okay. Cold potassium. It reacts with the cold water vigorously. Then second number is magnesium. Second number is magnesium. Magnesium liya. It reacts with hot water. It reacts with hot water. Magnesium च्या पुढे arrow and reactions with water मध्ये मग reacts with hot water. कोण? Magnesium. Then third number is calcium. Third number is calcium. आणि हा जो calcium आहे it reacts slowly with cold water. Calcium reacts slowly with cold water. किंवा calcium reacts slowly with cold water. आणि जसं लिहायचं reacts with पहिले किंवा slowly पहिले तरी चालेल. reacts slowly with किंवा reacts with slowly cold water. पण reacts slowly with cold water that is better construction. And vigorously with hot water. Vigorously with hot water. Okay, so this is the case of calcium, third number. Then fourth number, it is aluminium. It is aluminium, fourth number. Reacts with water vapors. Reacts with water vapors. Bracket मध्ये steam लिहायचं. STEAM. 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 Wow. Okay, so aluminium reacts with water vapor, that is steam. Then next number is iron. It is again reacts with steam or water vapor. जे काही लिहायचं ते reacts with steam. It is iron. Zinc reacts with steam. Zinc reacts with steam. Okay, then 7. It is copper. 8 number silver. And 9 number it is gold. 9 number gold. Okay, 7, 8, 9. The
त्याच्या पुढे तिघांचं पण कंबाईनच असल्यामुळे तुम्ही कंबाईन लिहिलं चालेल, फक्त लक्षात ठेवायचं. मग लिहा पुढे डज नॉट रिएक्ट विथ कोल्ड वॉटर, कॉमा हॉट वॉटर अँड और पण लिहू शकता और वॉटर वेपर्स स्टीम. म्हणजेच आपण कॉपर, सिल्वर आणि गोल्डच्या पुढे लिहिलं की डज नॉट रिएक्ट विथ कोल्ड वॉटर, कॉमा हॉट वॉटर और वॉटर वेपर ब्रॅकेटमध्ये स्टीम, आणि हे कोणाही सोबत रिॲक्ट होणार नाही, एवढं बरोबर लक्षात ठेवायचं. तर ह्या झाल्या आपल्या रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ वॉटर. आणि मग त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर आपण सुरुवात पाहिली. टिल देन बाय.